गुड मॉर्निंग TLC. अनिकेतनी मला जेव्हा विचारलं की तू येशील का इथे बोलायला, तर एक मिनटं मला थोडं वाटलं की आपण काय बोलणार इथे येऊन. आणि देन जनरली आय वॉज आस्किंग हिम हाऊ व्हॉट TLC इज. आणि मग मला असं वाटलं की इट्स अ व्हेरी नाईस प्लॅटफॉर्म. आणि इथे येण्यासाठी मला सुद्धा विचार करावा लागला की मागच्या 17 वर्षात आपण काय केलेलं आहे. आय एम व्हेरी हॅपी. काल जो मी गौरव प्रोग्राम बघितला त्यांनी मला एक बोध असा मिळाला की दिस इज वन ऑफ द मोस्ट इन्व्हॉल्व्ड ऑर्गनायझेशन आय हॅव एव्हर सीन. म्हणजे तुमच्या लोकांचं स्पिरिट आणि सर युअर लिडरशिप आय रिअली म्हणजे आय वॉज सरप्राईज टू सी. म्हणजे आय वॉज नॉट अवेअर अबाउट इट, आय एम सॉरी. बट द वे एव्हरीबडी वॉज फॉर की बागवे सर बागवे सर बागवे सर. आय वॉज फॉर्च्युनेट टू मीट यू नाव. 1976 साली अंकुर सीडची स्थापना झाली. कुठेतरी घसा भरून येईल, थोडी इमोशनल स्टोरी असते, प्लीज बेअर विथ मी. भीक नको हवे घामाचे दाम या ब्रीदवाक्यावर माझ्या वडिलांनी ही कंपनी सुरू केली होती. ही वॉज अ स्कूल टीचर. सॉरी. 4-4 तास लोन मिळायला उभं राहावं लागायचं बँकेमध्ये जाऊन. आणि आज अंकुर सीड्स, आय एम व्हेरी प्राऊडली कॅन टेल यू, इज अ 600 crore सीड कंपनी विथ नो लोन्स. So what got me here and what got me there? I have one answer. What got me there was my father. And what got me here is the 17 years of work that I have done. So today I am here to share whatever experiences मी जे सगळं काम करताना स्वतः अनुभवलेत. आणि माझं more or less I wanted to make it as a second and first generation experience learning. बरेच सारे पॉईंट्स आय विल बी कव्हरिंग विच विल बी मॅचिंग टू द सेल्स एक्सपिरियन्सेस, टू द मॅन पॉवर, to leadership skills. After completing my MBA, I preferred to join. I didn't prefer actually. मला माझे वडील म्हणाले की तू माझ्या कंपनीत येणार नाहीस, तू जाऊन नोकरी कर. मला तेव्हा मोठा राग आला होता. मी तुम्हाला सांगतो की आपली कंपनी आहे आणि ती सोडून आपण कुठे जाऊन नोकरी करायची. मी हैदराबादला एक महिंद्रा सीड्स नावाची सीड कंपनी होती विच वॉज देन टेकन ओव्हर बाय वन व्हेंचर कॅपिटलिस्ट फर्म HMTF. And the managing director there was kind enough to accept me as their management trainee. त्यांनी माझं नाव वैभव काशीकर वरून के वैभव केलं. आणि आय आस्क हिम की सर ऐसा क्यों कर रहे हो आप. तर देर वॉज अ रिझन की तू जर काशीकर नाव घेऊन सीड मार्केटमध्ये गेला तर एव्हरीबडी विल नो दॅट यू आर सन ऑफ अ रवी काशीकर. सो दिस के वैभव वेंट टू नॉर्थ. दॅट वॉज इन 2001 आफ्टर कम्प्लिटिंग माय MBA. आणि त्या नावामुळे सगळ्यांना असं वाटलं की आय एम फ्रॉम साऊथ. तर पंजाबमध्ये इफ यू गो नॉर्थ त्यांना फक्त दोनच माहिती आहे, नॉर्थ आणि साऊथ. त्यांना सेंट्रल भागच माहिती नाही की देर इज सम सेंट्रल पार्ट इन दिस कंट्री. तर दॅट वॉज वेअर म्हणजे माझं लाईफ तिथनं खूप दॅट इज फ्रॉम वेअर आय स्टार्टेड माय प्रोफेशनल करिअर. खूप चांगले अनुभव आलेत. आय वेंट टू वन ऑफ माय डिस्ट्रीब्युटर ॲज अ मॅनेजमेंट ट्रेनी. अँड जनरली आमचा जो सीझन असतो तो इट्स ड्युरिंग समर्स. एकदम हाय टेम्परेचर अँड यू हॅव टू मीट फार्मर्स, यू हॅव टू मीट डीलर्स. आणि जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो तर त्या डीलरने माझं कार्ड घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं मेरे पास टाईम नाही आहे. सो आय वॉज शॉक. त्यांनी ही डिडंट आस्क मी मला ग्लास ऑफ वॉटर. आणि मी परत आलो तिथनं. मग मी माझ्या रिजनल मॅनेजरला फोन केला की आपला डिस्ट्रीब्युटर असा कसा असू शकतो अंकुरचा. ही वॉज अंकुर डिस्ट्रीब्युटर ऑल्सो. सो ही मस्ट हॅव कॉल्ड दॅट डिस्ट्रीब्युटर अँड टोल्ड हिम की तुम्ही ज्या माणसाला काल हाकललं तो अंकुरच्या चेअरमनचा मुलगा आहे. सो नेक्स्ट डे मॉर्निंग द डिस्ट्रीब्युटर वॉज स्टँडिंग इन माय हॉटेल अपोलोजायझिंग मी. सो वॉट आय लर्न फ्रॉम देअर वॉज की मला त्या घटनेने स्वतःचा अपमान सहन करायला शिकवलं. तुमचा अपमान हा कुठेही होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट की तुमचा ब्रँड आणि तुमचं काम
ह्याच दोन गोष्टी तुम्हाला बाजारात ओळख देऊ शकतात. जेव्हा त्याला समजलं की आय बिलॉंग टू अ फॅमिली ऑफ अंकुर सीड, तो तेव्हा माझ्याकडे आला, बिकॉज माय ब्रँड, ही रिस्पेक्टेड माय ब्रँड, नॉट मी. सो दॅट टॉट मी की ब्रँड हा किती महत्त्वाचा आहे. जेव्हा 3 महिने झाले माझी नोकरी करून आणि मी परत आलो, मी म्हटलं मला आता नोकरी करायची नाही, कारण खूप बाहेर फिरायला लागायचं. आय वॉज जस्ट मॅरिड ऑल्सो, आणि बाकी तुम्हाला माहितीच आहे किती फोन येत असतील तेव्हा. सो मी घरी आलो, मी बाबांना म्हटलं की मला जायचं नाही बाबा. सो ही सेड, का रे बाबा, 2% की नौकरी जाए तो जाए, मेरा लाखों का सावन जाए रे. सो दिस वॉज द सॉन्ग विच सेज 2% की नौकरी जाए तो जाए, मेरा लाखों का सावन जाए रे. आणि माझी बहीण मंजिरी, शी टोल्ड मी, बाबू यू शुड गो, गिव्ह इट अ ट्राय वन्स. आणि मी जेव्हा परत गेलो तर 2.5 years जोपर्यंत मला त्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरनी म्हटलं नाही की वैभव नाव यू कॅन गो बॅक, तोपर्यंत मी ती नोकरी सोडली नाही. आय केम बॅक. आणि जसं आपल्यापैकी बऱ्याच लोकांना तो प्रॉब्लेम होत असेल की घरी आल्यानंतर मी सांगतो ते बाबा किंवा काका ऐकत नाहीत, आणि तो प्रॉब्लेम मला आजही आहे. आजही सो इट इज लाईक पिचिंग युअर आयडियाज. मी आता समजतो की आपण आपली आयडिया आपल्या सिनियर्सला पिच करून विकू नाही शकलो, म्हणून ते आपलं ऐकत नाहीत. मग जेव्हा मी माझ्या बाबांना काही सांगायला जातो तर ते मला म्हणतात की गधे कुंभाराला शिकवायला लागलेले आहेत. सो दिस इज नॉट की त्यांना मला एंटरटेन करायचं नाही, पण त्या लोकांनी त्यांच्या काळात इतकी मेहनत करून हे सगळं उभं केलेलं आहे. दे विल ऑलवेज गिव्ह इट अ सेकंड थॉट. तर मी आपल्यापैकी सगळ्यांना, जे माझ्यासारख्या सेकंड जनरेशनमध्ये आहेत, त्यांना सांगतो की तुम्ही त्यांना समजून घ्या, आणि जे माझ्या वडिलांनी आणि काकासारखे वागतात, मी तुम्हालाही सांगतो की तुम्ही पण त्यांना समजून घ्या. कारण त्यांची व्हिजन ही तुमच्या अप्रोचवर डिपेंड करते. तुम्ही जर माझ्या या भावाला किंवा माझ्या लहान भावाला जर तुम्ही एंटरटेन केलं नाही तर हिज व्हिजन विल गेट रिस्ट्रिक्ट. त्याला प्रत्येक वेळेस असं वाटेल की मी काहीही घेऊन गेलो यांच्या पुढे, ते मला सांगतात की तुला काय समजतं. पण एकदा त्याच्यावर कॉन्फिडन्स दाखवा, गिव्ह हिम अ चान्स. आणि हा चान्स आम्हाला मिळाला होता. आमची एक कंपनी आहे धरती ॲग्रोकेमिकल्स. इन 2003 in one of the management meeting, it was decided की ही कंपनी आम्ही क्लोज डाऊन करायची. वी वर मेकिंग लॉसेस ऑफ अराउंड 3 crores दॅट टाईम. आणि तेव्हा मी आणि माझ्या बहिणीने असं म्हटलं की आम्हाला 2 वर्ष ही कंपनी चालवायला द्या. सो व्हॉट वॉज दॅट वॉज द कॉन्फिडन्स व्हॉट मी अँड माय सिस्टर हॅड की वी शुड ट्राय टू डू समथिंग. आणि मॅनेजमेंट वॉज क्वाईट जनरस इनफ दॅट दे सेड येस. अँड टुडे विथ लॉट ऑफ प्राऊड आय कॅन टेल यू, धरती मायक्रोन्यूट्रिएंट अँड is one of the leading micronutrient company in India. So again a debt-free company with around profit of around 10 crores. आणि जी तेव्हा 3 कोटींनी घाट्यात होती ती आम्हाला मागच्या 17 वर्षात आम्ही 10 कोटींनी असलेल्या प्रॉफिटमध्ये आणू शकलो. आणि आम्ही आता त्यात सीडसुद्धा आणतो आहे. सो नाव व्हॉट वी नीड टू सी इज की आम्ही ती अपॉर्च्युनिटी बघितली की आपण हा एक चान्स घ्यायला हवा. मी तो चान्स का घेतला तेव्हा, कारण आय न्यू द मार्केट्स. मी 2.5 वर्ष मी फक्त मार्केट्समध्ये फिरलो. आय वॉज ओनली फॉर 2 months आय वॉज इन ऑफिस. जो मला अगेन माझे वडील सांगायचे की जी फिरते ती चरते. आणि हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतो की जितकं फिराल तितकं शिकाल. म्हणजे देर इज नथिंग लाईक ट्रॅव्हलिंग अँड नोईंग युअर मार्केट्स. मी आता जवळपास मागच्या 6 वर्षांपासून नॉर्थ इंडियाचे ऑपरेशन्स बघतो आमच्या कंपनीमध्ये. आणि हाऊ आय स्टार्टेड गोईंग टू नॉर्थ इंडिया, लाईक बिंग अ फॅमिली मॅनेज्ड बिझनेस, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कन्व्हिन्स ऑल द डिरेक्टर्स. आमची ग्रेट इंडियन सर्कस आहे सर. वी आर नाऊ 4 seniors and 7 juniors. So total 11 different minds, and keeping them together is the job done by our managing director Mr. Madhav Shembekar, जे माझ्या वडिलांचे मागच्या 50 वर्षांपासून मित्र आहेत. दे वर कॉलेज मेट्स अँड दे स्टार्टेड दिस ऑर्गनायझेशन. सो इट इज सो डिफिकल्ट.
म्हणजे ते मला उद्या आपण काही आयडिया घेऊन गेलो तर ते मला म्हणतात की वैभव तुझं ऐकलं तर मग आम्हाला माझ्या लहान अश्विनचंही ऐकावं लागेल. So your idea needs to be so strong that your seniors who are supposed to be the investors in your idea, you should be able to convince them. So I was not getting a chance to go anywhere because Maje Kaka, he's still active. There is one problem with seniors. They will be tired, but they will be never retired. So, and I can tell you, even at the एज ऑफ 75 माझ्या वडिलांकडनं माझ्या लहान भावाला परमिशन घ्यावी लागते, बाबा मी R&Dची मीटिंग ठेव की नाही ठेव. सो इट इज रिअली अ चॅलेंजिंग जॉब टू कन्व्हिन्स देम की मला काय करायचं. सो माझा काका मला म्हणाला तू काय करशील नॉर्थमध्ये जाऊन. सो मी नॉर्थमध्ये गेलो ना, मी आपल्या ऑफिसमध्येच बसायचो. वन डे फॉर्च्युनेटली फॉर मी अँड अनफॉर्च्युनेटली फॉर माय ऑर्गनायझेशन वी फेस्ड अ big complaint in North India and my company got boycotted in Punjab and Haryana. तिथे मला असं वाटलं की this is an opportunity to go and work. So it was my vision when I was working in Punjab and Haryana. I knew how the consumer behavior is and how the trade behavior is. जेव्हा मी त्यांना म्हटलं की let me go and handle this problem. सो दे वर बिट रिलक्टंट, बट त्यांच्याकडे काही चान्सही नव्हता की आहे त्यापेक्षा वाईट काय करून येणार आहे. तर मी जेव्हा नॉर्थमध्ये गेलो, इट वॉज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशन वी हॅड. आय हॅड अराउंड 50 डिस्ट्रीब्युटर्स सिटिंग इन फ्रंट ऑफ मी, ऑल वर आस्किंग फॉर कम्पन्सेशन्स. आणि त्या काळात म्हणजे एक 6 वर्षापूर्वी ती कम्पन्सेशनची अमाऊंट वॉज अराउंड 7 to 8 crores. माझ्यासोबत माझे दिल्लीचे GM होते. ही वॉज नॉट व्हेरी फॉन्ड ऑफ मी. त्यांना मी बिलकुल आवडायचो नाही तेव्हा. अँड जेव्हा मी तिथे गेलो अँड द वे दॅट मीटिंग वॉज हँडल्ड, ही कॉल्ड माय फादर अँड ही टोल्ड हिम दॅट यू शुड बी प्राऊड टू हॅव अ सन लाईक हिम. सो मी ती पूर्ण सेटलमेंट 1 कोटी रुपयात केली आणि कंपनीला मी त्यावर्षी परमिशन मिळवून दिली. कारण अनफॉर्च्युनेटली आपल्या सगळ्यांच्या व्यवसायात गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन खूप वाढलेलं आहे. दॅट इज किलिंग बिझनेसेस आणि देर इज कॉस्ट टू एव्हरीथिंग. सो फ्रॉम लास्ट 5 years बिकॉज आय वॉज ऑलरेडी नोईंग दोज मार्केट्स वेल, मी तिथे पूर्ण टीम नव्याने उभी केली आणि मी नॉर्थ इंडियामध्ये या देशातली सर्वात सक्सेसफुल फार्मर बुकिंग स्कीम रन करू शकलो. So what was it? Why that idea came to my mind? कारण प्रॉडक्ट ऑलरेडी बदनाम झालं होतं आणि मग ब्रँड मी परत वर कसा आणायचा. सो आय डिसाइडेड लेट्स गो टू द फार्मर्स डिरेक्टली. सो वी बुक्ड अराउंड 4 lakhs पॅकेट. सो ॲव्हरेज वन फार्मर विल बी बुकिंग अराउंड 5,000 पॅकेट्स, 5 पॅकेट्स. तर माझ्या टीमला जवळपास 4 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं लागलं. म्हणजे माझा ब्रँड तेवढ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला. अँड टुडे आय एम हॅव्हिंग अ व्हेरी कम्फर्टेबल पोझिशन इन माय market in North India. Then I was asked that how are you going to take ahead this plant nutrition business? So I'll take you back to 2005 जेव्हा टेक्नॉलॉजी जस्ट लॉन्च झालेली होती बाजारात. BT Cotton, that is the only GM technology in India in cotton. So मी कुठेतरी असं वाचलं होतं की जेव्हा टेक्नॉलॉजी येईल तेव्हा प्लांटची नीड फॉर न्यूट्रिशन विल गो अप. And that made me take that risk की आपण सुद्धा मायक्रोन्यूट्रिएंटचा धंदा, दो इट्स इन लॉसेस, यू शुड ट्राय अँड टेक अ लीप इन न्यूट्रिशन बिझनेस अँड वी आर डुईंग व्हेरी वेल इन दॅट. जेव्हा आपण ॲज अ फॅमिली बिझनेस वेन वी आर वर्किंग टुगेदर, वी नीड टू बॅलन्स सो मेनी थिंग्स. एकीकडे आपला जोश आणि दुसरीकडे आपल्या काकांचे आणि वडिलांचे होश. जोश आणि होश ह्याचं जर कॉम्बिनेशन आपण ठेवू शकलो नाही तर आय कॅन अश्युअर यू वी वोंट बी अ सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर. बरेच वेळा मी जोशनी गेलो आणि मला शेवटी असं रिअलाइज झालं की बाबा जोश आणि होश असता तर थिंग्स वुड हॅव बीन बेटर. आणि दॅट्स वॉट आय कुड लर्न इन लास्ट 17 years. देन वन व्हेरी टिपिकल सिच्युएशन दॅट वी फेस, लाईक आय विल शिफ्ट टू द HR पार्ट ऑफ इट. आपण कंपनीमध्ये आल्यानंतर किंवा आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा वर्क करायला परत येतो, वी ऑलवेज सी की जुने लोक त्या कंपनीत काम करत असतात आजही.
आणि देन देर इज अ सेट ऑफ न्यू पीपल ऑल्सो. सो ती तारेवरची कसरत असते की त्या जुन्या माणसाचा इगो आणि त्याचा एक्सपिरियन्स आणि नवीन माणसाचा असलेला त्या इश्यूकडे बघण्याचा दृष्टिकोन, ह्या दोन गोष्टी खूप टिपिकल असतात प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये. मी जेव्हा मॅनेजमेंट ट्रेनिंग अपॉइंट केले तर माझा तिथला मॅनेजर म्हणायचा, सर ये आपने टाय कोट क्यों लेके आए कंपनी में. तर टाय कोट म्हणजे बिकॉज दे MBA आहे, ब्लेझर घालेली त्यांची आयडिया होती, अँड दे ऑलवेज यूज टू कॉल देम टाय कोट. सो आय वॉज सिटिंग विथ माय दिस मॅनेजमेंट ट्रेनिंग टीम, कारण ते जस्ट कॉलेजमधनं आलेले होते, आणि आय वॉज जस्ट टेलिंग देम हाऊ मार्केट्स बिहेव. आणि मी त्यांना हे म्हणालो की दो यू आर अ MBA, डोंट फॉरगेट that what will teach you is the grassroots experience. So keep yourself grounded. हा बरेच वेळा प्रॉब्लेम्स असतो, हा मी सुद्धा फेस केलेला आहे की वेन मी माझी डिग्री झाली आणि मला असं वाटतं की मला सगळंच आलं, पण आपण एक विसरतो की जे आपण शिकलो MBA मध्ये ते फिलिप कोटलरकडून शिकलो, पण जे माझे वडील काका किंवा तुमचे आणि वडील काका शिकले ते कुठल्या तरी पांडुरंग काटकरकडून शिकलेले आहेत. So this fight between Kotler and Katkar, we really need to balance. तर मला त्यांना प्रत्येक वेळेस सांगावं लागलं, नॉट टू द मॅनेजमेंट ट्रेनिंग, इवन फॉर अस ॲज अ सेकंड जनरेशन एंटरप्रेन्युअर, लेट्स ट्राय टू बी ग्राउंडेड ऑलवेज, बिकॉज आय थिंक जितके पाय आपले जमिनीवर असतील तितकं आपण चांगल्याने शिकू शकू आणि तितकं चांगल्याने आपण नवीन आयडियाज ॲक्सेप्ट करू शकू. सो लिडरशिप, काल मी विठ्ठल बघितला आणि मी सगळे ते लिडरशिप HR आणि या सगळ्या गोष्टी बघत होतो. सो आय थिंक अ परफेक्ट लीडर हा तो असतो जो मॅनपॉवरला आपलं असेट समजतो. सी, बॅलन्स शीट, पैसे, इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज विदाउट दॅट नथिंग कॅन मूव्ह. पण आपलं रिअल असेट जे काही मी शिकू शकलो इज द मॅनपॉवर. आणि त्या मॅनपॉवरला जेव्हा आपण एम्पॉवर करतो, की जेव्हा आपण त्याला कॉन्फिडन्स देतो की येस यू कॅन डू इट. माझ्या कंपनीमध्ये प्रॉडक्ट प्रमोटर इज द लास्ट दिस थिंग इन द हायरार्की. सो आय हॅड दिस गाय कॉल्ड मांगीलाल इन नॉर्थ राजस्थान, हनुमानगड गंगानगर एरियामध्ये असतो तो. मी जेव्हा त्या मुलासोबत बोललो एकदा, तर मी त्याला म्हटलं की तू मेरी कंपनी के साथ अगर रहेगा तो मैं एक दिन तुझे इस कंपनी का मॅनेजर बनाऊंगा. सो इन 5 years तो मुलगा इतक्या डेडिकेशननी वर्क केलं. Today he is my regional manager for North Rajasthan. He is having a vehicle, he is having a laptop. जे product promoter असताना तो फक्त बाईकवर फिरायचा. So this was the confidence which we need to give to our team. आता मगाशी बोलताना आपण सांगत होतो की तुमचं आता बजेट प्लॅनिंग आहे. आय हॅड दिस एक्सपिरियन्स अबाउट बजेट प्लॅनिंग. आपण जेव्हा आपल्या टीमसोबत बजेट करायला बसतो, इट कम्स की टार्गेट, इन्सेंटिव्स सगळं टिपिकल असतं, पण इट्स इन एव्हरी ऑर्गनायझेशन. पण देर इज वन थिंग जी आपण प्रत्येक वेळेस करायला पाहिजे, द मीटिंग बियॉन्ड दॅट बजेट मीटिंग, जिथे आपण आपल्या मॅनपॉवरला जर सांगू शकलो की तू आम्हाला पेपरच्या पलीकडचे टार्गेट दे. सी, इट्स अ ह्युमन सायकोलॉजी, एव्हरीबडी वुड लाईक टू बी इन अ कम्फर्ट झोन. सो तो कधी पण आपल्याला असे टार्गेट्स देणार नाही विच विल मेक हिज लाईफ डिफिकल्ट. मी संध्याकाळी मीटिंग झाली की मी माझ्या टीमसोबत बसायचो. आय यूज टू सिट विथ देम टिल मिडनाईट. 11 वाजता मीटिंग सुरू करायचो आम्ही. इट वॉज अ इनफॉर्मल मीटिंग. आय यूज टू टेल देम नथिंग इज गोइंग टू बी ऑन द रेकॉर्ड अँड आय हॅव गॉट बेस्ट ऑफ द आयडियाज ड्युरिंग दॅट टाइम, सर. सो फ्रॉम 11 to 3 AM दिस वॉज द टाइम वेन आय यूज टू गेट बेस्ट ऑफ द आयडियाज. ते सगळे पिलेले असायचे आणि मी एकटा शुद्धीत असायचो, कारण आय एम अ टीटोटलर. सो that was the wonderful time we can have this interaction with our team. एक पर्टिक्युलर लेवल आली, एक पर्टिक्युलर ग्रोथ आली की मग आपल्यापैकी बरेच लोकांनी ऐकलं असेल, एक संत वाणी आहे तुकारामांची, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. जिथे जिथे ज्या बिझनेसमनच्या मनात हे आलं, असं समजायचं की आता पुढच्या वर्षीपासून आपण निगेटिव्ह झालो, कारण धंद्यात समाधान. आय डोंट अग्री विथ दिस. देअर शुड नॉट बी लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी इन बिझनेस.
कारण इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस आणि ही प्रोसेस कंटिन्यू ठेवायला आपल्याला स्वतःला अपडेट ठेवावं लागतं. आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे आपला, हा जे बोध किंवा गौरव जे आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतो आहोत. मला प्रत्येकाला एक रिक्वेस्ट करायची आहे, ज्याला ज्याला पॉसिबल असेल त्या प्रत्येकाने मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये बोलायला जायचं किंवा इंटरव्ह्यूज घ्यायला जायचे. काय कारण काय याच्या मागचं? कारण सगळंच तुम्ही आणि मी करू शकणार नाही आहे. वी नीड टू हॅव अ टीम. तुमची येणारी प्रोफेशनल पिढी ही कुठल्या लेवलचा विचार करते आहे हे आपण बिफोर हँड समजू शकतो आणि स्वतःला त्या प्रकारे तयार करू शकतो किंवा त्या पिढीला कसं तयार करू शकतो आपल्या इथे आल्यावर हे आपण ह्या सगळ्या आपण ॲक्शन्स घेऊ शकतो. सो प्लीज मेक इट अ पॉईंट की वेन एव्हर पॉसिबल काइंडली गो टू मॅनेजमेंट कॉलेजेस, टॉक टू स्टुडंट्स अँड अंडरस्टँड की त्यांच्या भविष्याबद्दलच्या आयडियाज काय आहेत. काळ खूप बदलतो आहे. कर लो दुनिया मुट्ठी में वरून आता द होल वर्ल्ड इज ऑन द फिंगर टिप. एकच होश में रहो मेरे दोस्तों, व्हाट्सएप करने के लिए नहीं लेकिन अपने धंधे की दौड़ में आगे बढ़ने के लिए. I would like to thank again to the team of TLC for getting me here. It's a community. आणि मी सगळ्यांच्या तुमच्या उद्यमशीलतेला प्रणाम करतो. धन्यवाद. तुम्ही बोलत असताना ना मी म्हणजे असं रामायणात गेलो होतो अगदी. आणि मला असं लक्षात आलं की हा सक्सेसर प्लॅनिंग हा अगदी दशरथ राजापासनं असलेला प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यांचं सक्सेसर प्लॅनिंग झालं होतं पण प्रोसेस कुठेतरी चुकली. तर मला असं विचारायचं आहे की सक्सेसर प्लॅनिंगची प्रोसेस काय असावी आणि त्याचं महत्त्व किती, म्हणजे हे कसं करावं सक्सेसर प्लॅनिंग. सक्सेशन प्लॅनिंग माझ्या मते हे खूप महत्त्वाचं आहे. इफ यू आर इन अ फॅमिली बिझनेस ऑर इवन इफ यू आर अ प्रोफेशनल कंपनी. जर तुम्हाला हवं असेल की तुमचा लहान भाऊ किंवा मुलगा धंद्यात यावं, आपण त्या हिशोबाने आपलं सक्सेशन प्लॅनिंग करायला हवं. कारण मला जर वांग्याची शेती करायची असेल तर मी वांग्याची शेती तयार करण्यासाठी सगळ्या गोष्टी करेल. पण जर तुम्ही ठरवलं मला वांग नाहीच लावायचं, मला ब्रोकोली लावायची, सो देन वी रिअली नीड टू प्रिपेअर युअर सेल्फ की मी एक्झॅक्टली what kind of succession planning I want, and it is very important. Otherwise काय कॉन्फ्लिक्ट असतात ते मी माईकवर सांगू शकत नाही, नंतर मी तुमच्याशी बोलू शकतो. तुम्ही असं म्हणालात की 2.5 ते 3 वर्ष तुम्ही नोकरी केली आणि तुम्हाला हे तेव्हा पण माहिती असणार की एक दिवशी मी या कंपनीत येणार आणि इकडची धुरा सांभाळणार. तर ह्या 2.5 वर्षाच्या काळात तुम्ही स्वतःची काय तयारी करत होतात की तुम्ही अंकुर सीडमध्ये आल्यावर तुम्हाला कशा प्रकारे डिलिव्हर करायचं याची काय तयारी तुमची चालू होती, त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. जेव्हा नोकरीसाठी गेलो तेव्हा एकच मी हे ठेवलं होतं की जसं मला सांगतात माझे वडील की मीट फार्मर्स मी खूप शेतकऱ्यांना भेटलो. मी मगाशी एक मेन्शन करायचं विसरलो की मी पंजाबमध्ये असताना म्हणजे टुडे आय कॅन रीड अँड राईट पंजाबी. So that was how I was so involved into my working as a management trainee on field. आणि दुसरा विषय, आय थिंक यू आस्क अबाउट हाऊ टू, जे नवीन लोक येणार आहेत त्यांच्यासाठी मी काय बोलले ना, व्हॉट वॉज अनदर पार्ट ऑफ तयारी. जो कोणी आपल्या वडिलांच्या कंपनीत येऊ इच्छितो, मी तुम्हाला अजूनही सांगतो दुसरीकडे नोकरी आधी करा आणि मगच इकडे या. नाहीतर तुम्ही तुमची आयडियाज विजन्स विल ऑलवेज बी लाईक व्हॉट युअर फादर हॅज डन, राईट ऑर रॉंग. सो यू शूड हॅव युअर इंडिपेंडंट विजन which you can develop only by working with someone as an employee. This will also give you an opportunity to understand की आपल्या मॅनपॉवरला ग्राउंड लेवलवर काय इश्यूज असतात आणि काय प्रॅक्टिकल डिफिकल्टीज असतात अँड हाऊ टू डील विथ देम. तुम्ही एक छान असं म्हणालात की आपल्या ज्या आयडियाज असतात
त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर्स हे आपले सिनियर्स असतात, म्हणजे हा एक वेगळाच पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. मला असं विचारायचं आहे की सेल्स अँड मार्केटिंगच्या आयडियाजबद्दल मला विचारायचं आहे की तुम्ही 2 पिढ्यांना बघितलेलं आहे की सेल्स अँड मार्केटिंग कसं चालतं. तुम्ही फिलिप कोटलरचं पण उदाहरण दिलं. तर ट्रॅडिशनल सेल्स अँड मार्केटिंग आणि आत्ताचं सेल्स अँड मार्केटिंग याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो आणि काय बदल वाटतो किंवा आहे का नाही, त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. खूप मोठा बदल आहे. म्हणजे मी जर कृषीचं उदाहरण द्यायचं झालं, ॲग्रिकल्चरमध्ये ज्याला मोस्ट ऑफ द पीपल असं समजतात की इट इज अनऑर्गनाइज सेक्टर, पण आय कॅन टेल यू इट इज नॉट सो अनऑर्गनाइज. जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांकडे ॲज अ कन्झ्युमर जाता, ही इज लाईक अदर कन्झ्युमर्स, ही इज अवेअर व्हॉट ही नीड्स टू बाय. शेतकऱ्यांचे पॅटर्न हे बदललेले आहेत, नाही बदललेले असं नाही, बाईंग बिहेवियर हे बदललेलं आहे. पण तो जे घ्यायचं ते तो घ्यायला वारंगलहून नागपूरला येतो, हे आम्ही बघितलेलं आहे. आणि चेंज काय झाला की आधी त्याला इन्फॉर्मेशन ही अवेलेबल नव्हती, पण आज सेल्स अँड मार्केटिंग किंवा फॉर दॅट मॅटर इन एनी डिपार्टमेंट यू ऑलरेडी हॅव अ इन्फॉर्मेशन अवेलेबल. कारण तो तुमच्याकडे येताना ऑलरेडी त्याचं एक परसेप्शन तयार असतं की मी कुठे चाललो आहे आणि मी काय करायला चाललेलो आहे. TLCमध्ये मला यायचं होतं तर मला नेटवर सगळं अवेलेबल होतं. बट इफ यू गो 15 years back, this was not available with the people. So the availability of information is changing the buying behavior of every consumer, like farmer. मला असं एक थोडा ट्रिकी प्रश्न आहे हा, की आम्ही TLCमध्ये असं म्हणतो की आपले जे कस्टमर्स आहेत त्यांच्या गरजा जाणून घ्या आणि त्या गरजा तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं हा एक काइंड ऑफ सक्सेसचा एक राजमार्ग आहे. तर तुम्ही एखादी अशी केस शेअर करू शकता का की एखादी गरज व्यवस्थित ओळखल्यामुळे किंवा न ओळखल्यामुळे एखादी अडचण किंवा सक्सेस म्हणजे विक्ट्री अशी काही तुम्हाला फेस करावी लागली? हो सर, न ओळखल्याची अडचण सध्या आहे. आम्ही वी वर वर्किंग ऑन अ कॉटन ब्रीडिंग प्रोग्राम. कॉटन इज अवर ब्रेड अँड बटर. सो कॉटन ब्रीडिंग प्रोग्रामवर वर्क करत असताना आम्ही आमच्या टीमकडनं इन्फॉर्मेशन्स मागवलेला एक सर्वे केला होता. त्यात सगळ्यांनी सारखे मुद्दे लिहिले आणि एक मुद्दा असा होता की मोस्ट ऑफ यू मस्ट बी नोइंग की कॉटनचं जेव्हा बोल उघडतं तर द पिकिंग ऑफ कॉटन शुड बी इझी. आम्ही तो मुद्दा सोडला आणि आम्ही बाकी सगळे मुद्दे आमच्या ब्रीडिंगमध्ये आणले आणि आमच्या कॉम्पिटिशननी तोच एक मुद्दा पकडला आणि टुडे दॅट कंपनी इज वन ऑफ द लीडर इन कॉटन सीड बिझनेस इन द कंट्री विथ 60% मार्केट शेअर. वी मिस दॅट बस बिकॉज ऑफ अवर रॉंग अंडरस्टँडिंग ऑफ अ सजेशन गिवन बाय द टीम. म्हणजे मी सगळ्या गरजा ओळखल्या पण एक ओळखली नाही, त्याची खूप मोठी शिक्षा तुम्हाला किंवा किंमत द्यावी लागू शकते. एक माझ्या मनातला प्रश्न आहे की तुम्ही सेल्स अँड मार्केटिंग टीम्स हाताळल्या आहेत आणि जसं नॉर्थच्या लोकांना वेस्ट माहिती नसतं तसं मला असं वाटतं की वेस्टच्या लोकांना नॉर्थबद्दल सुद्धा एक असा वेगळे गैरसमज आहेत. तर नॉर्थमध्ये माणसं तुम्ही कशी शोधता आणि हाऊ टू म्हणजे हँडल दॅम, अशी काही ट्रिक आहे का? म्हणजे व्हॉट इज इट लाईक? नॉर्थ इज रिअली डिफिकल्ट. म्हणजे इट इज सो डिफिकल्ट की नॉर्थमध्ये जाताना खरंच खूप अटेंटिव्हली जावं लागतं. म्हणून मी म्हटलं की नोईंग द मार्केट इज व्हेरी वेल अप्लिकेबल फॉर नॉर्थ बिकॉज जनरली मी असं बघितलेलं आहे की माझा एकदा पंजाबमध्ये एक मॅनेजर होता अबोहर विच इज 13 kilometers फ्रॉम पाकिस्तान बॉर्डर. आणि लेटर ऑन आय केम टू नो ही वॉज वर्किंग फॉर 2 companies. माझ्याकडनंही पगार घ्यायचा आणि त्यांच्याकडनंही पगार घ्यायचा. So while going to north, you really need to networking. I think that is the most important thing in our whole process should be your networking. आपल्या व्यवसायातलं. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. How you define network? Or how you define like what for you what is network? कोणी सांगू शकेल का मला? मी प्रयत्न करू. बेसिकली नेटवर्क अकॉर्डिंग टू मी इज युअर कनेक्ट वेर यू गेट इन्फॉर्मेशन बिलो ग्राउंड. म्हणजे ज्या सरफेसवर नसतात त्या इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था म्हणजे नेटवर्क. आणि त्याच्यावर तुम्हाला एक इंटेलिजन्स येतो आणि तुम्ही यू कॅन प्लॅन हाऊ टू गो हेड, असं मला वाटतं. सी आय पर्सनली फील की नेटवर्कचे खूपच वन वर्डमध्ये डेफिनेशन आहे. युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. सो लेट्स
I would really like to tell you ki let's work on the network. It will automatically give you a very nice network. ऑडियन्समधनं कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? Sir, we had an amazing insight about how you handled the meeting of your distributors really well when you were in Punjab and when the company got blacklisted. Is it possible to share the crux of the meeting and what was the secret behind handling these people so well and the settlement of 8 crore getting it to 1 crore? Yeah. So that would be amazing. Thank you. So that problem arises because there was no proper complaint handling. आणि जनरली असं होतं की मी त्या लोकांना हे सांगितलं होतं की वी आर इन नॉट फ्रॉम लास्ट 25 years, 30 years. And I assured those distributors who said that we are into losses that I will not give you compensation. But I take a responsibility that in coming years, whatever money you have lost, I will make it a point की मी माझे प्रॉडक्टनी मी तुम्हाला तुमचे पैसे परत करून देईल. So it helped me to get my business back. And it helped me to give them back what they have lost. And I have done it. मी माझ्या सगळ्या डिस्ट्रीब्युटरांचा जो लॉस झाला होता तो लॉस मी by getting business from them and giving them good profits, I have taken care of their profits by doing this. वैभव सर, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही इथे आलात. Thank you मी so सगळ्या सरांनी अजून एक म्हणजे कानमंत्र दिलाय की बी अ टी टोटलर वेन यू आर एंटरप्रिनर. नाही दॅट्स रॉंग ॲक्च्युली. मला माझे वडील रागवतात यासाठी की तू दारू पित नाही तर तू सीड कसं विकशील. सो ही विल ऑलवेज. सर काल एक पाचखेडे काका जेव्हा बोलत होते याच्यावर, देर इज वन व्हेरी युनिक थिंग दॅट आय कुड कॅच की your second generation is into teens. You said it is 15 years and your first generation is just 11 years. So congratulations for making them younger. So I just wanted to request, please join us for a tea. We will have a half an hour break and then we'll come again for our next speaker. Thank you very much.